हॅलो हाय एव्हरीवन. तर आज आली आहे सिडनीतलं चेरी ब्लॉसमचं फेस्टिवल बघायला. चेरी ब्लॉसम असं म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे जपान. तर त्यामुळे कोनिचिवा योकोसो म्हणजेच काय तर हॅलो आणि सगळ्यांना वॉर्म वेलकम. चेरी ब्लॉसम हे स्प्रिंगमध्ये सुरुवातीला स्प्रिंगच्या फुलणारी झाडं आहेत आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये आत्ता स्प्रिंगची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. तर हे फेस्टिवल चेरी ब्लॉसमचं एका बोटॅनिकल गार्डनमध्ये दरवर्षी भरवलं जातं आणि या झाडांचे सुंदर सुंदर आईल्स इथे बघायला मिळतात आणि ह्यासाठी $20 इतकी फीसुद्धा आकारली जाते. आज वातावरण इतकं सुंदर होतं की चेरी ब्लॉसम बघून तर फार सुंदर वाटतच होतं, पण त्यातही स्प्रिंग सुरू झाल्यामुळे इतरही अनेक फुलांची झाडं आणि त्यांनी डवरलेले वृक्ष, वरती निळशार आकाश आणि सगळीकडे हिरवंगार आणि त्यात सनी डे असल्यामुळे ह्याचे सगळ्यांचे रंगसुद्धा जास्तच उठून दिसत होते. या आजचं प्रसन्न वातावरण बघून अक्षरशः मोरसुद्धा आनंदाने पिसारा फुलवून नाचताना दिसला आणि ऑस्ट्रेलियातला त्यानिमित्ताने डौलदार मोरसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीतच वातावरण इतकं प्रसन्न, आज निसर्ग इतका निसर्गसुद्धा हसत होता जणू काही आणि झाडंसुद्धा आनंदाने डोलत होती अक्षरशः आणि सगळीकडे सुंदर सुंदर फुलांनी भरलेली झाडं आणि त्याखाली त्या फुलांचा सडा पडलेला होता. आणि इथे जे या प्रदर्शनामध्ये खाण्याचे जे स्टॉल्स होते त्यामध्ये सुद्धा जॅपनीज चेरी ब्लॉसमच्या थीमवरतीच सगळे पदार्थ बघायला मिळत होते. इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील, जसं की रॅमनमध्ये सुद्धा रॅमनचा बर्गर बघायला मिळेल. माचा हा जॅपनीज माचा तर आता फेमस झालेलाच आहे, तर माचामध्ये सुद्धा माचा बर्गर होता. त्याचप्रमाणे हे चेरी ब्लॉसम डीप फ्राईड किटकॅट तुम्हाला बघायला मिळेल. सगळं काही चेरी ब्लॉसमच्या थीमवरच आधारित होतं. हे बघा, चेरी ब्लॉसम राईस बोलसुद्धा बघायला मिळाला. आणि जॅपनीजमध्ये चेरी ब्लॉसम म्हणजे काय तर सकुरा, तर सकुराच्या ह्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या डिशेस बघायला मिळतील. तर असा हा दिवसाचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. चेरी ब्लॉसम बघून मन खूप प्रसन्न झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.